आज मी फक्त 5 मिनटामध्ये किंवा जास्तीत जास्त 10 मिनटामध्ये मी आलू पराठे बनवले आहेत। इतक्या कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये आणि झटकीपट अशी बनणारी आलू पराठे मी आज बनवलेले आहे। इतकी सोपी पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे की तुम्ही कधीही आलू पराठे हे सहजपणे बनवू शकता, खाऊ शकता। कारण नॉर्मल पराठे बनवायला आपल्याला कंटाळाच येतो, तर ही सोपी पद्धत वापरून नक्की आलू पराठा बनवा। तर चला बघूया ह्याला लागणारं साहित्य। तिकडे मी 2-3 मोठे असे बटाटे शिजून घेतलेले आहेत। हे असं मोठ्या थाळा जो आपला पिठाचा असतो ना, पीठ मळायचा, त्याच्यामध्ये हे बटाटे टाकून घ्यायचे आणि याला असं मॅश करायचं। हे चांगलं आता बारीक मॅश करून घेतलेलं आहे। हे बघू शकता, मस्त मॅश केलं। जरा साईडला ठेवते। त्यानंतर मी इकडे लसणाच्या पाकळ्या, मिरच्या आणि अद्रकचे 2 तुकडे घेतलेले आहेत, 2-3। एका उखळमध्ये मिरच्या, लसूण, अद्रक टाकून घ्यायचं आणि याचं एक जाडसर कूट करायचा। थोडंसं जिरे पण टाकायचे, थोडेसे टाकायचे, मीठ वगैरे काही टाकायचं नाही। आता हे चांगलं कूट करून घेते जाडसर। हे असं जाडसर कूट करून घ्यायचं, बघू शकता मस्त असा हा कूट तयार होतो, जास्त बारीक नाही करायचं। त्यानंतर मी इकडे तूप वापरते पराठ्यासाठी, तुम्ही हवं तर बटर वगैरे सुद्धा वापरू शकता। आता इकडे मी हे तूप वापरते। एक प्लेट घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये 3 मोठे चमचे तूप घेते। हे 3 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते। काय होतं, तेल आपल्याला एक्स्ट्रा भेटतं लावायला, आणि दुसरी गोष्ट तुपाचा स्वाद तेलामध्ये मिक्स होऊन जातो आणि मग तुपाची कमतरता पण याच्यामध्ये मिक्स होऊन जाते, म्हणजे कवर होऊन जाते। तर तेलसुद्धा एक्स्ट्रा भेटतं आपल्याला आणि तुपाचासुद्धा फ्लेवर भेटतो। आता हे आपण जे बटाटे मिक्स करून घेतलेत, म्हणजे बारीक करून घेतलेत ना, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण गव्हाचं पीठ टाकायचं। आता गव्हाचं पीठ तुम्ही अंदाजाने टाका, म्हणजे जितके तुम्हाला पराठे बनवायचे त्या अंदाजाने। तर आता मला सगळ्यांसाठीच बनवायचे म्हणून भरपूर असं पीठ टाकले। ह्याच्यात 1 चमचा भर हळद टाकायची, कारण की छान रंग येतो आणि पिठामध्ये मिक्स करायची हळद, त्यामुळं हळद थोडीशी 1 चमचा टाकायची। हे बघा, जिरे टाकलेले आहेत। आता हे जे आपण कूट केलेलं आहे ना, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे असं टाकून घेतलेलं आहे आणि मग आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। आता मीठ इकडे बरोबर अंदाजाने टाका, जेणेकरून पूर्ण पराठ्याला आपल्याला कवर होऊन जाईल। तर मी बरोबर अंदाजाने इकडे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं सुकंच असं मिक्स करून घ्यायचं, लगेच पाणी नाही टाकायचं। हे सगळे साहित्य मिक्स करून घ्यायचे। कोथिंबीर टाकायची राहून गेली, थोडीशी कोथिंबीर चिरून टाकते याच्यामध्ये आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडा गरम मसाला पण टाकायचा आहे मला। ह्या सगळ्या गोष्टींनी पराठ्याला खूप छान स्वाद येतो, एकदा नक्की ट्राय करून बघा असे। हे असं सुकंच मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतरून पाणी टाकायचं, म्हणजे काय होतं, थोडेसे बटाटे आपले जर राहिले असतील तर ते सुद्धा मॅश होऊन जातात। आणि मग आता थोडंसं पाणी टाकत ह्याला असं आवळून घ्यायचं, म्हणजे आपण जसं पीठ मळतो ना गव्हाचं, तसंच हे पीठ मळता जातं। थोडीशी किंचित हळद टाकते, कारण हे पिठामध्ये हळद मिक्स असल्यामुळं हळदीची इथं थोडी कमतरता लागतेच आपल्याला। हे असं थोडं पाणी टाकत छानपैकी असं पीठ मळून घ्यायचं। अगदी 2 मिनटातच हे पीठ मळलं जातं, काही म्हणजे असं वेळ लागत नाही। हे बघू शकता किती छान हे पराठ्याचं पीठ आपलं मळलं गेलेलं आहे। ह्याला तेलाचा हात लावून नरम सॉफ्टसुद्धा तुम्ही करू शकता। हे बघू शकता मस्त झालेलं आहे पीठ हे मळून। ह्याला तुपाचा थोडा हात लावलेला आहे आणि असं नरम करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं, पराठे आपले नरम सॉफ्ट आणि लुसलुशीत भरपूर वेळापर्यंत राहतात। हे असं मळून घ्यायचं। खूप सोपी पद्धत तुम्हाला आज मी पराठ्याची दाखवते।
काही झंझट नाही स्टफिंग वगैरे करायची. हे बघा इतकं सारं पीठ मळलं गेलेलं आहे पराठ्यासाठी. इकडे मी सुक्कं पीठसुद्धा घेतलेलं आहे लावण्यासाठी. तर आता आपण काय करायचं, हे आपण हे तूप आणि तेल मिक्स केलेलं आहे ना, हे सुद्धा घेतलेलं आहे लावण्यासाठी. हे साईडला ठेवते आणि लाकडी पोलपाट वापरत आहे कारण मला याच्यावर जरा सोपं जातं. आता हे आपलं पराठ्याचं जे पीठ आपण मळून घेतलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं तुम्ही चपात्या करतात ना तसं जाड पातळ ह्याला लाटायचं. हे बघा हे असं किती सहजपणे हे पराठे बनले जातात, काही टेन्शन नाही. आणि जर ते दुसरे आपले सिंपल पद्धतीचे पराठे आहेत बघा, त्याच्यामध्ये सारण वगैरे भरायला लागतं, तर बहुतेक ठिकाणी माझ्यासोबतसुद्धा सुरुवातीला असंच व्हायचं. ज्यावेळेस मी त्या पद्धतीने पराठे बनवायचे ना तर खूप वेळा तुटले जायचे माझ्याकडून, कारण सारण स्टफिंग आहे ना ती कडेकडेने निघत जायची, त्यामुळे मला मूड नव्हता येत. पण आता ह्या पद्धतीने मला पराठे खूप आवडतात म्हणून मी झटकीपट आणि कधीही बनवून खाते. हे बघू शकता. म्हणून आज पण मला मन झालं पराठे खायचे म्हणून मी त्याच पद्धतीने करते. तर असं आता दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आणि एक साईड थोडीशी भाजली गेली की याच्यावर आपण छानपैकी तेल तूप लावून घ्यायचं, कवर करून टाकायचं, भरपूर लावायचं कारण तुपाचा फ्लेवर खूप छान येतो आणि स्वादसुद्धा मस्त लागतो पराठ्याचा. हे बघा. आणि एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगते, हे जे पराठे मी तुम्हाला आज दाखवते ना ते आपले नॉर्मल पराठ्यापेक्षा ना जरा कमी फुगले जातात, कारण की आपण याच्यामध्ये ते सारण तशा पद्धतीने नाही भरलं, त्यामुळे हे फुगत नाही जास्त, पण झटकीपट होणारे आहेत त्या पराठ्यापेक्षासुद्धा. मग आपल्याला सध्या वेळेचीच खूप गरज आहे. हे बघू शकता मस्त झालेला आहे गरमागरम असा हा आलू पराठा. बघू शकता किती मस्त भाजलेला आहे. आता दुसरा पण असा झटकीपट लाटून घेते. हे असे पराठे आहेत ना तुम्ही फास्टमध्ये सुद्धा याला लाटू शकता, म्हणजे घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही हे बनवू शकता. हे बघा आता दुसरा पण पराठा मी सेम प्रोसेसनीच भाजून घेते. हे बघा छान झालेला आहे, कुठेही स्टफिंग आपली बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही आहे. हे बघा तर छानपैकी आता हे पण भाजून घेतलेलं आहे. हा पराठा फुगला गेलेला आहे. आता जे आहे ते खरं सांगते, नाही तर परत बोलताना हे पराठे काय फुगले गेले नाहीत, बनवले आम्ही तरी पण हे पराठे फुगले जात नाही जास्त, पण खायला टेस्ट मात्र खूपच भारी आहे. तुम्ही नेहमी हे पराठे अशाच पद्धतीने करून खाताना एवढी खात्री माझी, इतके भारी लागतात हे. हे बघा किती सुंदर रंग आला आहे, मस्त भाजून निघलेला आहे पराठा. आता सगळे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इकडे बघू शकता किती सारे आपले हे पराठे अगदी काही मिनटातच तयार झालेत. हा एक नाही फायदेशीर ही गोष्ट आपल्यासाठी, म्हणजे कसं आपल्याला कमी वेळ असतो, मग अशा वेळेस तर मग अशाच रेसिपी आपल्यासाठी खूप उपयोगी पडतात. तर बघा नरम आणि लुसलुशीत आपले हे पराठे तयार झालेले आहेत. गरमागरम असे हे आलू पराठे तयार झालेत. म्हणजे अचानक जर कोणी पाहुणे आले तर तुम्ही अशा वेळेस ना विचारात पडू नका की काय करायचं कसं करायचं, झटकीपट पराठे तुम्ही बनवू शकता. हे केचप घेतलेला आहे आणि असे हे पराठे घ्यायचे प्लेटमध्ये ज्यावेळेस पण तुम्हाला खाऊ वाटतील तेव्हा. हे असे इतके सारे पराठे तयार झालेत, बघू शकता भरपूर असे पराठे तयार झालेत. काही वेळातच झटकीपट फास्ट लाटल्यानं तुम्ही तरीसुद्धा हा पराठा अजिबात तुटणार नाही आहे एवढी खात्री आहे. चपात्यासारखं याला लाटून घ्यायचं आणि छानपैकी याचा आनंद घ्यायचा. आलू पराठे कधीही खायचं मन झालं की तुम्ही झटकीपट याला बनवून खाऊ शकता. हे बघा तुम्ही अजिबात याला तुटत नाही आहे, कुठं त्याचा एक तुकडासुद्धा असा पडत नाही आहे. स्टफिंग कट टू कट याला पॅक झालेली आहे. आणि खरा पराठा तर असाच असतो ज्याला पूर्णपणे स्टफिंग आहे, मसाले मिक्स झालेले आहेत आणि गव्हाचं पीठसुद्धा आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर सुंदर असा हा पराठा तयार झाला आहे. तर आवडला असेल तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, कमी वेळात तरी नक्की ट्राय करा. हे बघा मस्त झालेलं आहे. इतके सारे पराठे झालेत कारण मी आज दुपारसाठी हाच बेत केला आहे आलू पराठ्याचा. आणि एक प्लेट असं तयार करायचं, गरमागरम पराठा घ्यायचा आणि केचपमध्ये डिप करून आनंदाने याचा आस्वाद घ्या. पहिले बाईट्स तुमच्यासाठी आणि आता मी टेस्ट करते. मस्त झालेत.
नरम सॉफ्ट इतके लागतात ते आणि छान फ्लेवर आणि टेस्ट आलेले आहे. तर नक्की ट्राय करा. मला तर खूप आवडतात ही पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ते सारण वगैरे करणं तर तुम्ही विसरून जाता आणि इतके छान लागतात. तर आवडली असेल ही पराठीची रेसिपी तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच आणि उपयोगीसारख्या रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.